हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे शनिवारचा दिवस आणि आज आम्ही आता नेक्स्ट वीक मध्ये आमचा प्लॅन आहे इथं हळदी कुंकू करायचा। कारण तुम्ही माझा कालचा व्लॉग बघितलाय की बाबा इकडे कसं हळदी कुंकू झालं, तर आता मी पण प्लॅन करते की माझ्याकडे पण हळदी कुंकू करायचं आहे। मला हळदी कुंकू आणि शरूचं बोरनान पण करायचं, मग ते सगळं सामानाची खरेदी करायला म्हणून आज आम्ही आत्ता निघालो आहोत। तर बघूयात काय काय भेटतं, कसं भेटतं ते सगळं बघायचं आहे आणि बघूयात सगळी तुम्हाला आल्यावर खरेदीनंतर दाखवेनच काय काय घेतले ते। तर व्लॉग कंटिन्यू बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पूर्ण व्लॉग बघत राहा। तर तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवते। आम्ही काल काहीतरी नवीन 2 गोष्टी आणलेल्या आहेत घरात, अजून येत आहेत त्या, तुम्हाला त्या पण शेअर करते थांबा। तर बघा हे 2 गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत। आम्ही कालच हे घेऊन आणलेलं आहे, तुळशीचं एक रोप आणलंय आणि झेंडूचं एक आणलेलं आहे। आणि इकडं माझी बाकीची जी मी गावावरून येताना रोप आणलेली ती अजून आहेत बरं का, पण मला ना माती आणलेली आहे ती आता ह्यांच्या मित्राकडे, ती आणल्यानंतर मग आम्ही ते सगळं लावणार आहोत। छान अशी झाडं आणलेली आहेत। झालं माझी इच्छा होती की मला घरात झाडं हवेत आणि फायनली आज काल त्यांनी घेऊन आले संध्याकाळी। तर आता मस्त असे झाडं विडं वगैरे छान वाटतं ना, घरात असायलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी। तर 15 दिवस मागं लागल्यानंतर, जायच्या अगोदरच मागं लागलेली, पण ते बोललेले की आल्यानंतर बघूयात। 15 दिवस कुठेतरी मागं लागून आता ती गोष्ट मला मिळाली। तर चला खाली ते 2 जण वाट बघताय, तर आपण पण जाऊयात पटकन। शरू आहे का? सिंगल हेड आहे तो, डबल हेड नाही आहे। तो कसा उठतोय? मार्कर खरेदी करायचं चालू आहे, पण ते त्याला टोक आहे ना, टोक वाला नको आपल्याला, कारण जाडच पाहिजे आपल्याला, मोठं अक्षर दिसलं पाहिजे ना, त्यासाठीच तर सगळं करायचं आहे। तर मार्कर भेटलेले आहेत आम्हाला, कागद भेटलेला आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी राहिलेत। वॉच बीच कोणी घेतलं? हे वॉच आणि हे वॉच कशाला पाहिजे? वॉच घेतले, हे मुलांचे वॉच आहेत का? बेबी वॉच तुम्ही घेतले? मी नाही घेतले। ओके। सकाळच्या शॉपिंग मध्ये काही सगळ्या गोष्टी काय उरकल्या नाहीत, सगळ्या गोष्टी आणता आल्या नाहीत, त्यामुळे संध्याकाळी परत एकदा आम्ही शॉपिंगला निघालो होतो। आणि इथं बघा शरूला जर चालवायचं असेल तर त्याच्यासोबत मस्ती करत करत असं जावं लागतं, तरच तो चालतो, नाहीतर मग जिकडे जाईल तिकडे असं सतत उचलून घे, मग आपल्याला पण ते कंटाळवाणं होऊन जातं। म्हणून असंच मी त्याच्याबरोबर मस्ती करत करत चाललेली असते। कसं लाड चाललाय आम्हाला? मला ग माझं बाळ, थँक्यू बच्चा। सुतळी कितीला आहे? सुतळी कितीला आहे बघू द्यात की। तिकडची सगळी शॉपिंग झाली, बऱ्यापैकी शॉपिंग रोखली होती। नंतर आल्यानंतर त्याचे मित्र लोक खालीच थांबले होते, त्याच्यामुळे शरू त्यांच्याबरोबर खेळल्याशिवाय काही पुढे येणारच नव्हता। पकड जा, पकड, पुढे बघून जायचं। गरज नाही। शरूचा गोंधळ चाललाय। हे बघा शरूचं नवीन खेळणं दाखवते तुम्हाला। हे बघा हे आहे शरूचं नवीन खेळणं आणि तो आजच हा स्टूल एक आणलेला आहे आम्ही, लागणारच, आमच्याकडे असं काही नव्हतं स्टूल वगैरे म्हणून तो आणलाय। आणि आत्ताच आम्ही दुसऱ्यांदा शॉपिंग करून आलेलो आहे आणि बऱ्यापैकी सामान मिळाले। आता अजून अर्ध सामान बाकी आहे, अर्ध म्हणू शकतो सामान बाकी आहे थोडंफार। तर ते बघूयात आता कधी एखाद दिवस मध्ये आधी काढून करायचंय, कारण गुरुवारी पण यांना सुट्टी आहे, पण गुरुवारी आमचा दिवस हा सगळा सकाळचा टाइम थोडासा रिलॅक्स घालवला तर संध्याकाळी आपल्याला डेकोरेशन करायला जरा एनर्जी राहील आहे ना, त्याच्यामुळं सकाळचा टाइम थोडासा रिलॅक्स घालवायचा असा विचार होतो, पण रिलॅक्स जाईल की नाही माहिती नाही।
तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय शॉपिंग केले ते. तर सगळं दाखवते काय काय आपल्याला संक्रांतीसाठी काय काय खरेदी झालेली आहे. आणि मी मेन म्हणजे मी वाण काय घेतले ते मी तुम्हाला दाखवते आता. चला तर बघूया आता आपण. हा स्टूल तर मी तुम्हाला दाखवला जाता. मी हा स्टूल घेतलेला आहे. हा स्टूल कितीचा आहे बघा. मला वाटतं हे बघा 1.900 पैसा घेतलेला आहे. ऑलमोस्ट 2 रियाल बोलू शकतो आपण, तेवढ्याला घेतलेलं आहे. आणि आता बरंचसं सामान घेतलं. कुठं ठेवलं? ओके, इकडं सगळं ठेवलेलं आहे कारण शरूपासून वाचवून ठेवायचं ते सगळं आम्हाला. तर आता सकाळी ना तो स्टूल एक आणला आणि कार्डशीट पेपर वगैरे आणले जे मला काही लागणार होते ते. आणि त्याच्यासोबतच आम्ही हे थोडं आणलेलं ते वेली, म्हणजे थोडंसं मला तसं खूप दिवस झाला आणायचं होतं हे, की बाबा डेकोरेशन वगैरे करायला छान वाटतं ना हे. आणि घरात थोडीशी हिरवळ असली की मला बरं वाटतं, आवडतं, म्हणून हे आणलेलं. आता हे लावायचं आहे मला. तुम्हाला सांगते हे कितीला बसलंय, मला दाखवते. हे बघा, काय नाही घ्यायचं. तर हे बसले बघा मला 725 पैशाला बसलेलं आहे. म्हणजे दोन्ही मला 15 रियालला म्हणू शकतो. 15 रियालला मिळाले. 15 नाही, 1.5 रियालला मिळालेलं आहे हे दोन्ही मिळून. तर आता हे लावल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दिसेलच म्हणजे काय काय. तोपर्यंत शरू सगळं दाखवते तुम्हाला काय काय आणलंय ते. हे झालं, हे दुपारी घेतलेलं आहे सगळं. आणि नंतर आता आम्ही गेलो त्यावेळेला हे चॉकलेट्स घेतले कारण आपल्याला संक्रांतीच्या वाणमध्ये संक्रांतीचं जे बोरन्हाण असतो त्याच्यामध्ये हे टाकायला लागेल. आणि मुलांसाठी स्पेशल थोडंसं गिफ्ट रॅम्पर मला तयार करायचं आहे. तुम्हाला दाखवेनच मी कसं बनवणार आहे. थोडंसं वेगळं असं हटके काय करायचं आहे तर विचार करते. तर त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे. चॉकलेटचे 2 पॅकेट घेतले. आणि ह्या प्लेट्स घेतल्या नाश्त्यासाठी वगैरे देण्यासाठी लागतील अशा 2 प्लेट्स घेतल्या. दाखव ना आधी. 2 वरून हे कप घेतलेले आहेत म्हणजे ज्यूस वगैरे द्यायला तर लागणारच आहेत. आणि मी जो बोलले मुलांसाठी थोडं छोटंसं गिफ्ट रॅपर तयार करायचं आहे मला. तर मी ते ह्याच्यापासून तयार करणार आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओ पण नक्की शेअर करेन. मस्त असा व्हिडिओ असणार आहे तो. तर ते घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे स्टॅपलर घेतलेलं आहे. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं स्टॅपलर लागणार आहे. माझ्याकडे असं काही नव्हतं स्टॅपलर. आणि त्याचे पिन पण घेतलं सोबतच. आणि त्याच्यानंतर हे पण बरेच दिवस झालं आमचं चाललेलं हे घ्यायचं. धूप घेतलेलं आहे. हे कोळसा, इकडचा कोळसा आहे हा. आणि इकडे धूपाला लबान बोलतात, लबान. तर ते घेतलेलं आहे. धूप वगैरे असं माझ्याकडे परत लावायला काही नव्हतं. म्हणजे मोठं स्वस्त बसत होतं पण एवढं मोठं काय करणार ना घेऊन परत. एवढं आपण वापरतो किती दिवस जाणार ते, म्हणून आपलं म्हटलं छोटंसंच घ्यावं. हे जे आहे ना मला ते 1.5 रियालला पडलेलं आहे लबान. आणि एवढा मस्त वास येतो ह्याचा, एकदम छान वास येतो कारण हे अगोदर आम्ही वापरलेलं आहे. आणि आपल्या इकडे कोळसा वगैरे असतो त्याच्यावर आपण टाकू शकतो हे, पण इकडं आता काय मिळणार नाही मला. तर हे घेतलेलं आहे आम्ही त्याच्यासाठी. कोळसंच म्हणजे हे गरम करायचं, आपण जे दूध करतो तसं कोळसा जसा गरम करतो गॅसवर तसं हे गरम करायचं आणि त्याच्यावर हे टाकायचं. ते झालं. त्याच्यानंतर टाचण्या घेतलेल्या आहेत कारण आता ज्यावेळेला डिझाईन वगैरे काय काय बनवेल ना मी डेकोरेशनच्या डिझाईन, तर त्याच्यासाठी लावायला म्हणून पिना वगैरे असं काही नाहीये म्हणून मग मी टाचण्या घेतल्या. मग ते लावायला लागणार होते. आणि लोकरी घेतले. लोकरीचं काहीतरी एक विशेष कारण आहे असं मी एक थिंकिंगनं घेतलेलं आहे, विचार करून की बाबा हे याच्यासाठी उपयोगी पडेल. पण बघूयात आता कशासाठी उपयोगी पडते ती. कारण 1-2 गोष्टी आहेत ज्या माझ्या डोक्यामध्ये आहेत की आपण अशा प्रकारे डेकोरेशन मध्ये ऍड ते करू शकतो. पण बघूयात अजून काय उपयोग होतो. बघताल तुम्ही पुढे. आता मी डेकोरेशन उद्यापासून डेकोरेशन नाही चालू करणार आहे पण ऍटलिस्ट ते मला काय काय डेकोरेशनचं बनवायचं आहे ना ते बनवायला चालू करणार आहे. डेकोरेशन तर मी गुरुवारीच करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल. गुरुवारी संध्याकाळी असा माझा प्लॅन आहे. बघूयात. बघू काय बाळ. बघू मी तुला देते, काढून देते. ही काचेची बरणी आहे आणि तो काय सोडणार नाही त्याच्यामुळे मी काढून घेतला. नको तर आपण ह्याच्यामध्ये आधी भरून ठेवूया ते, नाहीतर हा परत कुठं टाकायला मला काहीच भेटणार नाही.
हा त्यातलं काय सुद्धा घेऊन जायचं नाही. जा बाबाकडे जा, बाबाकडे जा, बाबाकडे जा. हे सगळं लागणार ना पिल्लू, असं नाही करावं. तर आता सोबतच मी वाण काय घेतले ते तुम्हाला दाखवते, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर आता बघा हे मी वाण म्हणून घेतलेलं आहे देण्यासाठी. कुठं नाही पण हे बघा, हे अशा पद्धतीचे जार, हे अशा पद्धतीचे जार घेतले वाण म्हणून देण्यासाठी. तर हे असं सगळ्यांना वाण द्यायचं असा माझा विचार चाललाय. तर कसं वाटलं वाण माझं नक्की मला सांगा. कुठे बाबा खाजीच्या इथे. तर हे मला कितीला पडलेलं आहे मी तुम्हाला नंतर सांगेनच. मग ठीक आहे, सांगून टाकते. आता हे मला पडलेलं आहे ते 450 पैसाला पडलेलं आहे, म्हणजे अराउंड 100 रुपयाला म्हणू शकता हे मला पडलेलं आहे. आणि तर आता मी बऱ्याच गोष्टी शोधल्या बरं का, पण मला पाहिजे असं मला काय भेटत नव्हतं. आणि त्यातल्या त्यात मला हे सगळ्यात छान वाटलं. आणि म्हटलं युजफुल पण आहे. आपण काही ना काहीतरी बडीशोप वगैरे ठेवायची जरी असेल तर ते शुगरचा जार म्हणून त्याच्यावर लिहिले, पण आपण बडीशोप वगैरे ठेवायची असेल तर आपल्याला असं वेगळं काय असेल तर छान वाटतं, आपलं स्पेशल समोर ठेवायला वगैरे पण चांगलं दिसतं ते. म्हणून मी खरं तर हे घेतलेलं आहे. आणि बघूयात आता कसं वाटतंय सगळ्यांना. मला तर खूप आवडलं म्हणून ते घेतले स्पेशल वाण म्हणून. आज यावेळेस माझं पहिलं हळदी कुंकू असणार आहे, तर माझ्याकडून चांगली स्पेशल तयारी आहे. तर इथून पुढचे पण ब्लॉग बघायला विसरू नका. आणि पुढे आता बघूयात, आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आहे. अर्ध जेवण आम्ही बनवलं होतं, डाळ भात वगैरे. आता थोडंफार ऑर्डर केलंय, परोठे वगैरे ऑर्डर केले. आता तेच जेवण करणार आहे आणि आराम करणार, कारण आज दिवसभर माझं तर काय आराम झालेला नाही. तर बघूयात आता उद्यापासून तुम्हाला माझं सगळं मी काय काय बनवते, डेकोरेशनचं सगळं सामान, ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. विथ क्लिनिंग वगैरे माझं सगळं असणार आहे. तर ते सगळं तुम्हाला व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करते. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आणि माझे व्हिडिओ आवडत असले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आता इथून पुढे हळदी कुंकवाचा वगैरे. आणि उद्या 26 जानेवारी आहे, तर 26 जानेवारीचा पण व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आम्ही इकडे कशी सेलिब्रेट केली ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेलच. तर नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा. मग चला तर भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. चला बाय बाय.